सुरुवातीलाच एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। विधानसभेच्या आधी अजित पवार आणि शरद पवार एकत्र येणार असल्याचं कळतंय। अतुल बेनके यांनी पक्षप्रवेशाचे आता संकेत दिलेत। विधानसभेच्या आधीच अजितदादा आणि शरद पवार एकत्र येणार असल्याची आता चर्चा सुरू आहे। अतुल बेनकेंच्या या संकेतांमुळे आता पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलंय। एकूणच राष्ट्रवादीच्या गोटामध्ये विविध हालचाली सध्या घडतायत। कालच न्यायालयाचा निर्णय असू देत किंवा अजित पवार यांच्या पक्षातले काही नेते शरद पवारांकडे जाणं असू दे, या सगळ्या घडामोडींमुळे आता विविध राजकीय चर्चांना उधाण आलेलं आहे आणि त्यामुळे विधानसभेच्या आधीच अजित पवार आणि शरद पवार हे एकत्र येणार असल्याची माहिती या ठिकाणी अतुल बेनके यांनी दिलेली आहे आणि त्यामुळे विविध घडामोडी आता घडू शकतात। त्यामुळे महायुतीला कदाचित फटका बसण्याची सुद्धा शक्यता आहे। कसं आहे, विधानसभेच्या निवडणुकीला अजून 1.5-2 महिन्याचा टाइम आहे। त्या विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस सामोरं जात असताना काही होऊ शकतं, काही म्हणजे काही। त्याच्यावर आत्ता लगेच भाष्य करण्यात काय अर्थ आहे का? यदा कदाचित महायुती म्हणून आम्ही जेव्हा पुढे जातोय तर महायुतीतून सीट शेअरिंगवरून काय होऊ शकतं, यदा कदाचित दादा आणि साहेब एकत्र येऊ शकतात। म्हणून त्याच्यावर मी एक छोटा घटक आहे। मी फक्त 288 पैकी जुन्नर तालुक्याचा एक लोकप्रतिनिधी आहे आणि म्हणून पुढं जात असताना काय होईल आता मी कसं काय सांगू शकतो। आज काय चर्चा झाली पवार साहेबांबरोबर? आज काय चर्चा झाली? पाऊस काय अजून एवढा पडलेला नाही। मध्यंतरी पाऊस आला, जरा दुबार पेरणीचे संकट थोडं टळलं, पण अजूनही धरणाच्या क्षेत्रात पाऊस जोपर्यंत पडला पाहिजे तर ज्या पद्धतीने धरणं भरली पाहिजे होती तशी काही झालेली नाही। काळ गुळून सोडलेला ॲक्सिडेंट झाला त्याच्याबद्दल चर्चा झाली, त्याच्यावर काय काय उपाययोजना करायच्या ते खासदार साहेबांनी मी दरम्यान याच संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी रोहिदास गाडगे यांच्याकडून। रोहिदास, काय सांगाल आताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी ही म्हणावी लागेल, अतुल बेनकेंच्या संकेतामुळे चर्चेला उधाण आलंय, काय अधिकची माहिती या संदर्भात? खरं तर शरद पवार आज शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावरती आहेत। याच निमित्ताने अमोल कोल्हेंच्या घरी शरद पवार दाखल झाले असतानाच जुन्नरचे आमदार जे आहेत अजित पवार गटाचे हे शरद पवारांच्या भेटीला आले। यांच्यामध्ये भेटही झाली, मात्र या भेटीच्या दरम्यान अतुल बेनकेंना प्रश्न विचारण्यात आला। त्यानंतर त्यांनी भाष्य केलं आहे की राजकारणात कधी काही घडू शकतं, अगदी शरद पवार आणि अजित पवार हेही पुढच्या काळात एकत्र येऊ शकतात असे संकेत या ठिकाणी अतुल बेनकेंनी दिलेत। खरं तर गेल्या अनेक दिवस लोकसभा निवडणुकीच्या नंतर शरद पवार गटाला ज्या पद्धतीने पुणे जिल्ह्यामध्ये यश मिळतंय, लोकप्रियता मिळते, त्याच अनुषंगाने अनेकांचे विद्यमान आमदारांचे अपडेट जाणून घेत राहणार आहोत। दरम्यान याच पार्श्वभूमीवर अतुल बेनकेंची ती प्रतिक्रिया नेमकी काय आहे आपण पाहूया। विधानसभेच्या निवडणुकीला अजून 1.5-2 महिन्याचा टाइम आहे। त्या विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस सामोरं जात असताना काही होऊ शकतं, यदा कदाचित महायुती म्हणून आम्ही जेव्हा पुढे जातोय तर महायुतीतून सीट शेअरिंगवरून काय होऊ शकतं, यदा कदाचित दादा आणि साहेब एकत्र येऊ शकतात। आपण पाहतो आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता या राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे। एकीकडे शरद पवार यांच्या पक्षामध्ये भाजपचे म्हणा किंवा अजित पवार पक्षातले म्हणा अनेक नेते खरं तर आलेले आहेत, पक्षप्रवेश त्यांचे झालेले आहेत आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर पाहता अजित पवार सुद्धा शरद पवार यांच्याकडे म्हणजेच हे दोघं एकत्र येऊ शकतात अशी चर्चा सुरू झाली, कारण अतुल बेनके यांनीच या पक्षप्रवेशाचे संकेत दिलेले आहे। एकीकडे भाजप सुद्धा एकला चलोरेच्या भूमिकेत असल्याची सुद्धा माहिती आहे। भाजपनं सुद्धा मित्रपक्षांबद्दल नाराजी व्यक्त केली आहे आणि त्यामुळे आता चर्चा सुरू झाल्या।